एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना दुसरीकडे मात्र सुरेश धस यांनी युटर्न घेतलाय की काय अशी चर्चा आता रंगली आहे। कारण मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आपण कधीही केली नसल्याचं धस म्हणालेले आहेत। तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे असं सुद्धा सुरेश धस म्हणाले। अजितदादा त्यांच्या बरोबर असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे ना, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे का? आमच्या भाजपाचा हा प्रश्न नाही, प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। आणि मी स्वतः तरी अजून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही। फक्त हे बी टीम, सी टीम, डी टीम या ज्या ऍक्टिव्हेट आहेत, या ऍक्टिव्हेट टीमनी आता तरी कुठेतरी थांबावं। कारण सगळे आरोपी जे आहेत ते सगळ्या गुन्ह्यामध्ये आलटापलटी करून घेतलेले आहेत। धनंजय म्हणलाय, केंडे साहेबांनी जे विचारलं तेच आम्ही सांगतो ना, की सह आरोपी अजून बरेच राहिलेले आहेत। हे फक्त एवढेच आरोपी होऊन जमणार नाही। ज्यांनी ज्यांनी मदती केल्या, ज्यांचे सीडीआर चेक करायला पाहिजे, त्या सगळ्यांचे पत्र जे आहेत ते आम्ही बी देणार आहोत। या लोकांचे तुम्ही सीडीआर तपासा आणि सीडीआर मध्ये जर हे लोक जबाबदार असतील तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी, ते सह आरोपी व्हावेत। असे अनेक लोक आहेत।